खोपरी बी आणि V24 चंद्रसार यामध्ये पहली गेंद ऑन साइड पर वाइड रंगों पर खिलाड़ी तैनात है। कहां से हो लाजवाब कैच, बल्लेबाज बैक टू डग आउट। साइड पर गेंद को खेल गया था, बल्लेबाज के हाथों में बेहतरीन वहां पर एक हाथ डाला और यहाँ पर ये बेहतरीन कैच को अंजाम दिया। देखिए दोस्तों, ऐसे क्या चिपकते नहीं, लपक जाते, और क्या बेहतरीन उस कैच को अंजाम दिया। बेस ऑफ द टूर्नामेंट कैच, बेस ऑफ द डे कैच भी माना जा सकता है। एक लाजवाब कैच। अक्षय एक तरफ है, क्रिश आणि बॅटर मैदानात दाखल होतोय। पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यामध्ये यश भेटतोय गोलंदाजाला। दीपेश गेंदबाजी पर है और पहली गेंद पर सफलता नाम अपने करते हुए एक हाथ में क्रिश अगली गेंद से तैयार। आउटसाइड पर गेंद थी, गेंद को आउटसाइड पर खेल दिया। स्क्वायर पर खिलाड़ी है और यहां पर बैक टू बैक दूसरा विकेट गॉन। बल्लेबाज गए, बल्लेबाज मैदान के बाहर गॉन। दाखिल होते हुए नजर आएंगे, मगर वहां पर गेंदबाज अपने नाम का डंका बजाते हुए दो गेंदों पर दो बड़ी मछलियों को जाल में फंसा दिया। दीपेश ने क्या गेंदबाजी हुई है। देखिए दोस्तों, ये कैच और इस कैच को अंजाम देते हुए दो लगातार कैच पकड़ते हुए। कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट झहीर भाई। हो, यावेळेस देखील चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने टोळावलंय। इथे मात्र नो चान्स फिल्डर, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क। मिळतील धावा 4। गेंद को खेल दिया और फाइन लेग पर गेंद बॉलने के बाद 4 रनों के लिए फरार। हमारा बल्लेबाजी पर एक बेहतरीन शॉट, देखिए शॉट गेंद लेग स्टंप पर गेंद थी, उसका पूरा फायदा, ये हैट्रिक बॉल थी, मगर गेंदबाज ने दे दिया मौका, बल्लेबाज ने कर दी बल्ले बल्ले और गेंद को खेला फाइन लेग पर 4 रनों के लिए। आउटसाइड पर गेंद को खेला, ये मौका है, खिलाड़ी आ रहे, कैच बनेगा, वहां पर लाजवाब है। क्या फील्डिंग थी वहां पर, गेंद को जरूर रोका है मगर 2 रन रोकने में नाकाम हो जाएंगे खिलाड़ी। इस 2 रन के साथ इसको जाकर बहुत हुआ 6 रनों पर। इफेक्टिव्ह कॅच, जे इफेक्ट असतं ना तशाप्रमाणे बघा, म्हणजे काय प्रयत्न केला नाही बघा यावेळेस। अगदी नटराज मुद्रेमध्ये आज तो खेळला गेला। ओ, खूप चांगला प्रयत्न, का एफर्ट लावलं गेलं त्या ठिकाणी। आणि 2 जे कॅच पकडले झहीर ते तर खतरनाक, दोन्ही कॅच अफलातून पकडले गेले। म्हणजे आश्चर्याचा धक्का त्याने बॅटर्सना दिलाय की अशा प्रकारचे कॅच होऊ शकतात। गोलंदाज तयार।
शॉट बॉल होता. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला हुक करायचा होता, मात्र चेंडू यष्टिरक्षकाला बीट करत निघून जातोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. या आप देख सकते हैं इलेक्शन बगेती किनको खेलना चाहता है, बैट का एज जरूर लगा था, विकेट कीपर गलती कर गए, वहां पर फाइन लेग के खिलाड़ी ने भी गलती की और गेंद फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर 4 रन, इसको जाकर बता हुआ 10 रन ओवर. ये गलतियां कितनी महंगी साबित होगी. इस तीसरा विकेट अपने नाम बता, बड़ी मछली जाल में फंस जाती, मगर क्रिकेट में अगर मगर नहीं करे तो अभी करे, अभी नहीं तो कभी नहीं करे. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी आपण जी पाहिली होती, अगदी तो मागून चेंडू टाकला गेला होता. आणि बघा एक नाही तर 2 चान्सेस होते. एक तर यष्टिरक्षकाकडून चुकी, त्यानंतर शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर होता त्याच्याकडून तो कॅच ड्रॉप झाला आणि त्यानंतर मिळालेला हा चौकार म्हणजे नशिबाचा चौकार. यावेळेस गोलंदाजाच्या अगदी डोक्याच्या वरून खूप चांगला फटका खेळला गेला. ऑन द राईज, फक्त सिंगल मिळणार, 1 धाव. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक या ठिकाणी संपले जाईल आणि पहिल्या पॉवर प्लेमध्ये धावा फलकावर लागल्या सत्यनारायण कोपरी ब टीमनं, त्या 2 बाद 11 धावा. बाजी हुई तो 44 40 44 रन देखने को मिलेंगे. 12 के रन से 47, 14 के रन से आप बल्लेबाजी करेंगे तो 53 रन आप स्कोर पर लगा सकते हैं. अब 18 गेंदों का खेल आना बाकी है. बात की जाए तो चांद गेंदबाजी पर आएंगे, मंगेश गेंदबाजी पर. स्टंप पर गेंद इनफील्ड के ऊपर से खेल दिया, गेंद कवर बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए फरार. के ऊपर से, और क्या बेहतरीन वो शॉट के साथ टीम के अंक का पहुंचाया. 15 रनों पर अमर बल्लेबाजी कर रहे हैं अपनी टीम के लिए. सत्यनारायण कोपरी बी अब सफल होकर खेलने का प्रयास था, मगर गेंद और बल्ले का समन्वय, फिर अंपायर ने परका देखा, वाइड बॉल. एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या 16, 16 रनों पर जाती हुई 16 रन बने. अंपायर का निर्णय फाइनल होगा. ऑफ स्टंप पर होकर सफल खेलने था, गेंद लेग स्टंप छोड़कर जा रही थी, अंपायर ने उसे परका देगा, वाइड बॉल का इशारा. एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या 16, 16 रनों पर जाती हुई. या प्लॅनिंगनुसार वेग वाढवलाय, पूर्ण कल्पना आहे त्या ठिकाणी. ज्याप्रमाणे मागची मॅच झाली होती की किती धावा या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत प्रथम बॅटिंग करताना. यावेळेस स्क्वेकरचा फटका, मागे फिल्डर आहे पॉइंट रिझन मध्ये, त्याला टिपलायचे. एक विकेट. सहा मध्ये 15. जबरदस्त बॅटिंग केली होती अमरनं. त्यानंतर मात्र बघा इथे जवळपास शॉर्ट बॉल होता, बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत होता आणि खूप चांगला कॅच टिपलाय. जवळजवळ म्हणायचं गेलं चेसच्या ते लेवलला तो चेंडू होता आणि खूप चांगला कॅच. बघा दुसऱ्या अँगलला देखील तुम्ही पाहू शकाल, डिव्हिन लाईव्हच्या स्क्वेअर कट खेळायचं होतं आणि पॉइंट रिझर्वमध्ये फिल्डरनं चांगला कॅच टिपलाय. विकेट डाऊन. अमर जो कुठेतरी नक्कीच एक सेट बॅटर झाला होता, कारण 15 धावा अमरनं बनवल्या, त्या अमरला डग आउटचा रस्ता दाखवला गेला. आता म्हणजे आघाडीला आलेले दोन्ही खेळाडू डगआउटमध्ये आहेत. सेटल बॅटर डगआउटमध्ये आले आहेत, दोन्ही फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. एका बाजूला अक्षय आहे, त्यांना आतापर्यंत एकही बॉल फेस केला नाहीये आणि त्यांच्या सोबत आपण न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय मिस्टर कौशल निहाल आलाय. निहालसाठी पारितोषिक आले कौशलकडून 2 षटकार ठोका.
₹1000 घेऊन जा. यावेळेस अराउंड द कार्पेट चेंडू वाईडिश लॉंग ऑन डीपला निघून येतोय. मागे प्रोडक्शन आहे, सिंगल मिळणार. एक धाव, एका धावेनं धावसंख्या झाली आहे ती 17. दुसरं षटक प्रगतीपथावर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अर्शल बल्लेबाजी के लिए आया, मगर वहां पर अक्षय बल्लेबाजी के लिए है. मनीष की अगली गेंद खेले तैयार. ऑफ स्टंप पर गेंद दिया, ऑन साइड पर खेल दिया वाइड इस्लांगा पर. जब तक खिलाड़ी उस गेंद को फील कर पाएंगे, 1 को 2 में तब्दील कर जाएंगे दोनों बैटर. इस 2 रन के साथ स्कोर आगे सरकता हुआ 19 रन ओवर. क्या बल्लेबाजी चल रही है वहां पर भरत सर जी. एक तरफ अर्शल है, तरफ अक्षय. दोनों बल्लेबाज. अब मैदान पर रंग लाना होगा, लूटना होगा मेला, क्योंकि 2 बैक टू बैक सिक्सर पर इनाम भी आपके लिए है, आपके बंदों के द्वारा. मेला लूटना पड़ेगा, लेकिन मेले में जो भी चीज आती है जहीर भाई पैसा दे की खरीदनी पडती आहे. ओ यावेळेस खोलबा टप्प्यात चेंडू तर पुन्हा एकदा मिस टायमिंग खेळलाय. अगदी विकेट विकेट आणि विकेट. हा धक्का क्रमांक 4. आणखीन एक विकेट डाऊन. मिस्टर आकाश देखील परतीच्या मार्गी, अक्षय देखील परतीच्या मार्गी. आउट. न्यू बैटर मैदान पर दाखिल होते हुए नजर आएंगे. ध्रुव आएंगे. धाव संख्या आहे ती 19 धावा. मनीष की अगली गेंद. जड़ में गेंद थी, हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे मगर उतना लाइन नहीं कर पाए. गेंद लॉन्ग ऑन पर जब तक इनको फील्ड किया जाएगा, एक रन आसानी से बुरा होता हुआ इसको जाकर पता हुआ 20-20. अब 20 धावा 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 10ची सरासरी आहे आणि 4 गडी बाद आहे. 17 कोपरी बी या संघाच्या. ऐकू एक मधुर संगीत आणि परत येऊ या सामनेकडे. कमांड डीजे राज. डीजे राज, डीजे पप्पी राज म्हणून प्रख्यात. खूप चांगली चांगली गाणी वाजवतोय हा डीजे. आणि मगाशी प्रशांतजी दवडेनं म्हटलं होतं की अगे पप्पी लहरीला देखील मागे टाकणार अशी गाणी वाजवतोय डीजे पप्पी राज. तीसरी ओवर की शुरुआत होती हुई नजर आएगी, मगर वहां पर मुकाबला अब खट्टू खेलना होगा. 17 कोपरी बी या संगाला. तीसरा ओवर कर दिए, गेंदबाज तैयार. ऑफ स्टंप पर गेंद थी, ऑन साइड खेलना चाहते थे, गेंद बल्ले का समन नहीं. डॉट बॉल. ध्रुव वहां पर है, सूरज गेंदबाजी पर आए. तीसरी ओवर की पहली गेंद बिंदी आती हुई आप देखिए. ऑफ स्टंप पर गेंद थी, ऑन साइड और क्रॉस बैट से खेलने की कोशिश, मगर वो नाकाम होते हुए नजर आए. एका बाजूला आपण जाहीर पाहिलं तर गोलंदाजी चांगली होत आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर स्कोरबोर्ड देखील सुरू आहे. म्हणजे विकेट देखील गेल्यात, मात्र स्कोरबोर्ड देखील थांबला नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस बॅट स्ट्रोक खेळायचा होता. चेंडू पडल्यावर बराचसा बाहेर वळतोय. आणखीन एक व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंच देत आहेत. धाव संख्या 21-21. लॉस ऑफ 4 विकेट. बघा भरपूर चेंडू बाहेर वळाला. एक अँगल त्या ठिकाणी कुठेतरी क्रिएट केलाय. बघा इथून एक अंदाज घ्यायचा गेला 40-45 आकड्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न नक्कीच असेल. गोलंदाज तयार. यावेळेस देखील ऑन साईडला खेळायचा होता, मात्र प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही आहे. अगदी मला वाटतं चेंडू बॅटला ब्रश करत पॅडवर धरला गेला आणि तिथून मात्र चेंडू जवळजवळ शॉर्ट लेगला फील्ड केला गेला. सिंगल. एक धाव. एका धावेने धावा झाल्या त्या जहीर 22 धावा. 22 रन बने हैं. ये तीसरा ओवर आप देख रहे हैं सूरज द्वारा. और वहां पर
2 सिक्सर आप लगा देंगे तो 500 रुपये का नकद इनाम है। सूरज की अगली गेंद आउट साइड पर गेंद को खेल दिया, गेंद मिड विकेट पर ट्रैवल होती, जब तक गेंद को फील्ड किया जाएगा। मनीष द्वारा 1 रन पूरा हुआ, दूसरे की मांग है, अब रनआउट का मौका बन सकता है और बल्लेबाजों को अब लौटना होगा। विकेट नंबर 5 गॉन। जिकडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत प्रथमेश. मागच्या मॅचचा विचार केला, पण पहिल्या मॅचचा विचार केला तर थोडंसं उशीर आले होते. जवळजवळच मला वाटतं इनाईट नंबर 6 6व्या क्रमांकावर खेळण्यासाठी आले होते आणि तिथून 2 चेंडूवर 2 षटकार ठोकले होते याच खेळाडूनं. यावेळेस शरीरापासून भरपूर लांब, आणखीन एक खराब लाईन आणि लेंथ, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावत संख्या झाली ती तब्बल 24 लॉस ऑफ 5 विकेट. प्रथमेश न्यू बैटर मैदान पर दाखिल हुए हैं। आप सूरज की थोड़ी सी गेंद ऑप्शन के बहुत ही बाहर जा रही है, व्हाइट बॉल के इशारे मिल रही है, रन संख्या तो बढ़ रही है मगर वहां पर विकेट भी गंवाए है टीम ने। ऑफ स्टंप पर गेंद दी, ऑन साइड पर खेल दिया क्रॉस बैट से गेंद मिड विकेट पर ट्रैवल, जब तक इनको फील्ड किया जाएगा। 1 रन पूरा होता हुआ, 1 रन के साथ स्कोर आगे सरकता हुआ 25 रन बने हैं 5 विकेट के नुकसान पर। ये तीसरा ओवर आप प्रगति पर देख रहे हैं सूरज द्वारा। V24 चंद्रसार बना खोपड़ी बी के बीच ये मुकाबला आपके सामने पेश होता हुआ। दूसरे फेरी का ये दूसरा मुकाबला है, अच्छे मुकाबले की शुरुआत है। लो फुल टॉस गेंद थी, वहां पर क्रॉस बैट से गेंद मिड विकेट पर ट्रैवल होती हुई 1 रन पूरा होता हुआ। दूसरे की मांगे, रनआउट का मौका है, बल्लेबाज को लौटना होगा और 1 विकेट गॉन। कम ऑन रा डीजे। कारण ज्याप्रमाणे मी प्रथमेशचा उल्लेख केला, प्रथमेशकडे ते मोठे फटके आहेत, ते मोठमोठे स्ट्रोक प्रथमेश खेळू शकतो आणि त्याने सिद्ध देखील केलं होतं ते पहिल्या मॅचमध्ये. मात्र काही विकेट सॅक्रिफाईस वारंवार केले जात आहेत हेच कळत नाही आहे. कारण धावत संख्या चांगली आहे, असं नाही की धावत संख्या तुमची तुकडी आहे, मात्र ह्या विकेट आणि विकेट जवळजवळ 6 विकेट गमावल्यात आतापर्यंत कोपरी ब टीमने. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आतिश आलेत, पण निहाल एका साईडला आहे, दुसऱ्या बाजूला आतिश. मात्र निहालनं आतापर्यंत गोलंदाजांना बेहाल केलं नाहीये. ती बॅटिंग निहालच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला मिळत नाहीये. प्रयत्न तोच आहे, सरळ बॅटनं समोरच्या दिशेनं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ओ, चांगलं शतरक्षण केलं गेलंय. 2 धावा आपल्या टीमसाठी नक्कीच सेव्ह केल्या आहेत V24 चंदन सरच्या फिल्डरनं. या चेंडूवर मिळतील 2 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा पळखावर बनवल्या आहेत सत्यनारायण कोपरी ब टीमनं. 6 विकेट 28 धावा. डीजे मॅच राहिलाय आणि नितेश 5 चेंडू 18 धावा. जर्सी क्रमांक 28 आहे बघा, तो नितेश. 5 चेंडू मध्ये ज्याने 18 धावा बनवल्यात. मॅन ऑफ द मॅच, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच म्हणजे RK डोंगरपाडाने आई जीवदानी घासपाडा भाटपाडा या टीम मधील तो खेळाडू आहे नितेश.
शुक्रिया भरत सर। यहाँ पर ओवर पिच गेंद बल्लेबाज को खेलना था मगर नाकाम होते हुए नजर आए। ईशाइन जो बल्लेबाज, आप यहाँ पर ये आखिरी ओवर की कुछ ही गेंदों का खिलाना बाकी। देखिए ऑफ स्टंप पर गेंद अपनी उंगली फिरी थी उस गेंद पर और चेंजअप पे इस गेंद को सीधा विकेट कीपर के दस्ताने में दाने दिया बल्लेबाज आतिश ने। 5 गेंदों का खिलाना बाकी। फिर जड़ में गेंद थी, अपील हुई, बल्ले का किनारा बारी, विकेट कीपर का सहारा और पप्पी राज बजा दे पप्पी वाला गाना। सातवां विकेट गिरता हुआ। क्या बात आहे, टिकू सिंगर यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅच दिला गेला। टिकू वर यायचं तू, आपल्या मधल्या इनिंग मध्ये एक गाणं तुझ्या मुखातून यायला हवं। शिरगावच्या त्या मैदानावर मी टिकू सिंगरचं गाणं ऐकलं होतं। टिकू, इनिंग ब्रेक मध्ये एखादं गाणं तुझ्या मुखातून ऐकायला नक्कीच आवडेल। धावसंख्या 28 झालेत, 7 गडी बाद, स्थिती अतिशय गंभीर। सुरुवात अशी झाली होती की जेणेकरून त्या ठिकाणी असं वाटलं होतं की 40च्या पलीकडे कोपरी बचा संघ जाईल, मग त्यानंतर पडलेले विकेट आणि त्यानंतर मात्र काही विकेट असे आहेत त्या अक्षरशः असं त्या ठिकाणी दिसू आलं की सॅक्रिफाईस केलेत की काय, रनआउटच्या स्वरूपात बऱ्याचशा विकेट पडल्या गेलेत। अंतिम षटक आहे, 4 चेंडूंचा खेळ शिल्लक जाहीर। या 4 चेंडूमध्ये 2 मोठे फटके या ठिकाणी नक्कीच ठोकावे लागतील। सही कहा सर जी आपने। 4 चेंडूचा खेळ बाकी आहे, धावसंख्या 28, 7 गडी बाद आपण पाहतोय। 17 कोपरी बी या संघाच्या। आउटसाइड खेलने के मिस टाइम है, गेंद हवा में, विकेट कीपर उस कैच के नीचे आया है, ले लिया कैच, बल्लेबाज आते ही साथ मैदान के बाहर गॉन। टिकू सिंगर यांचं आगमन झालं। वेलकम टिकू, हार्दिक स्वागत आहे। गोड गळ्याचे धनी म्हणून त्यांची एक ओळख आहे, खूप चांगले सिंगर आहेत। शिरगावच्या मैदानावर टिकूचं मी गाणं पाहिलंय आणि नक्कीच त्याचं गाणं देखील तुम्हाला पाहायला ऐकण्यासाठी नक्कीच मिळणार आहे। 28 धावा, 8 गडी, 8 विकेट आतापर्यंत गेले आहेत त्या कोपरी ब टीमच्या। 3 चेंडूचा खेळ बाकी आहे। विकेट का सिलसिला जारी है, तू चल मैं आया। कोपरी टीम ने वहां पर नारंगी सी टीम के सामने बेहतरीन बल्लेबाजी की थी, मुकाबला जीता था, मगर इस मुकाबले में जो अहम मुकाबला है वहां पर थोड़ी सी बैकफुट पर है भरत सर जी। वहां पर बल्लेबाजी करनी, ये हमारा तमाम डगआउट मीडिया के द्वारा दिखाया जाता हुआ जहीर बॅकफुट म्हणू शकणार नाही, कारण आपण फक्त आता ही सुरुवात पाहतोय, नाण्याची आपण एक बाजू बघतोय। जर गोलंदाजी अटॅक चांगला असेल ना कोपरी बी टीम कडे तर नो डाऊट या डावात देखील डिपेंड होतो ऑन अटॅक बॉलर्स। हो, यावेळेस ऑफ साईडला कट करायचं होतं। रोहिदास आहे, अनेक फॉर्मॅटमध्ये या खेळाडूला मी पाहिलंय। बघा आपण पाहिलं तर यावेळेस चेंज ऑफ फेस, थोडीशी गती कमी केली होती, स्क्वेअर कट करायचा होता, मात्र बॅटच्या आतल्या कडेला चेंडू लागला होता। ऑफ साईडचा बाहेरचा चेंडू होता, ऑन साईडला चेंडू टर्न केलं गेलंय, एकदा तर वेगानं पूर्ण केलं, डबलचा कॉल, स्ट्राईक एंडला थ्रो, 2 झालेत। तिसऱ्याचा प्रयत्न, उलकावणी दिली होती आणि या ठिकाणी आणखीन एक विकेट रन आउटच्या स्वरूपात, हा 9वा गडी बाद। आपण पाहतोय त्या ठिकाणी कोपरी बी टीमची 30 झाले आहेत, शेवटचा चेंडू आहे। हो, यावेळेस पुन्हा एकदा एक चांगला चेंडू आहे, ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर, बॅक हँड डिलिव्हरी मागून चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता,
शेवटचा चेंडू ते डॉट, खूप चांगलं षटक, हाणामारीचं षटक, दुर्गेचं षटक, 2 धावा 2 विकेट. संघ थांबला गेला कोपरी बचा 30 वर आणि 31 धावा विजयासाठी दिल्या गेल्या आहेत V24 चंदन सार या टीमला. चला वेळ आहे आणि आपण थेट जाऊया टिकू सिंगरच्या दिशेनं आणि या ऐकूया आपण टिकू सिंगरचं गाणं. हॅलो 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 चेक. आई माझी एक वीरा हॅलो हॅलो चेक. आई माझी केलंबा माऊली नाही माझी सत्वाची नारंगी ये गावानू बैसली. आई माझी सत्वाची नारंगी ये गावानू बैसली. आईचा उत्सव भरतय ग. हॅलो हॅलो. आई माझी एक वीरा माऊली गाय माझी एक वीरा माऊली. आई माझी सत्वाची गाई माझी मानाची नारंगी ये गावानू बैसली. आई माझी सत्वाची नारंगी ये गावानू बैसली. आईचा उत्सव भरतय नवरात्रीला नारंगी गाव सारा जमलाय ग आईचे पालखीला. आई माझी हिरवी सारी तू निसली गाय माझी हिरवी सारी तू निसली. नाही माझी सत्वाची गाय माझी लाडाची नारंगीचे पोराला पावली. आई माझी सत्वाची नारंगीचे पोरांना पावली. धन्यवाद. या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या टिकू सिंगर साठी व्हायला हव्यात. खूप चांगलं गाणं टिकू, वेल डन. अरे टाळ्या वाजवा एकदा टिकू साठी. यस ड्रॉ त्या ठिकाणी होतोय. 2 चिठ्ठ्या आहेत, त्याच्यामधून जी चिठ्ठी उचलणार त्या संघाला बाय असेल. बघा चिठ्ठी उचलले, कोणाचं नाव आहे? क्या बात आहे. मला वाटतं आई जीवदानी घासपडा भाटपडा का? यस, बाय भेटले त्या टीमला. चार ते 5 4 गडी शून्यावर बाद झालेत आणि जास्तीत जास्त जर आपण विकेट पाहिलं रनआउटच्या स्वरूपात, कॅचेस त्यानंतर रनआउट्स याच्या स्वरूपात आपण या पहिल्या 30 धावा बनवल्या गेल्या फक्त आणि 31 धावा या ठिकाणी विजयासाठी टिकू सिंगर यांचं आपण गाणं ऐकलं. गोड गळ्याचा धनी म्हणून टिकू सिंगरची ओळख आहे. बघा ज्या ज्या ठिकाणी टिकू जातोय ना त्या ठिकाणावरील एकतर गावाच्या विषयी तो गाणं बनवणार किंवा त्या गावात असलेल्या मंदिराच्या विषयी तो गाणं बनवणार. लाईव्हच्या माध्यमातून अगदी मी म्हणेन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं गेलंय आणि टिकूचा आवाज तुम्हाला नक्कीच आवडला असेल ना, तर तुम्ही
टिकूच्या विषयी कमेंट देखील करू शकाल. 31 झाले आहेत, 24 मध्ये 31 बनवायचे आहेत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्राईक एंडला आपण फलंदाज त्या ठिकाणी पाहतोय मिस्टर दीपेश आणि नॉन स्ट्राईकला अनिकेत. ही आघाडीची जोडी आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मिस्टर अमर. पहिला चेंडू स्विच हिट करायचं होतं, अपील केली गेली मैदानाच्या आतमध्ये. पंच नक्कीच त्या ठिकाणी थोडीशी नाखुश असतील, कारण जर आपण पिचिंग पाहिली, लाईन पाहिली तर ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर हा चेंडू टाकला गेला होता. चला भारत आमच्या जोडीने जोडले गेले. तर ही मॅच महत्वाची आहे. छोटा टोटल आहे पण मोठा मॅच होऊ शकतो. छोटा टोटल आहे पण टीम सांगते कोपरी भी जितक्या आहेत तितक्या पुरेशे आहेत. जितने प्राप्त है वो पर्याप्त है हे सांगण्याचा प्रयत्न टीम देखील करतायत आणि त्याच पद्धतीने मॅच स्टार्ट झालाय. छोटा एक लो स्कोरिंग गेम झाला नाही. आज लो स्कोरिंग गेम झाला नाही. कदाचित हा मॅच असू शकतो. दुसऱ्या बाजूला V24 चंदन सर, अगदी तुम्ही नियंत्रणामध्ये मॅच आहे, कंट्रोलमध्ये मॅच आहे. प्रतिस्पर्ध्याला अपेक्षेपेक्षा कमी धावांवरती तुम्ही थांबवले. आता फक्त धावा उभारून तो जो विजयाचा पायाभरणी केला ना त्याच्यावरती कळस बॅट्समनला चढवायचा आहे. नक्कीच तो कळस त्यांना चढवायचा आहे. मात्र यावेळेस तो प्रयत्न तोच आहे. मात्र चेंडू अवैध आहे. मागे फिल्डर देखील आहे त्या ठिकाणी, त्यानं टिपलाय झेल. पहिली विकेट डाऊन. 1 वर 1 फलंदाज बाद झालाय मिस्टर अनिकेत. मी म्हटलं बाबा छोटा टोटल आहे, धाबा तितक्या नाही आहेत, पण आज सकाळपासून एक नखं कुरतडणारा मॅच झाला नाही. असं पाहिलं तर आपण बुधवार रविवारच्या दिवशी नखं कापतो, केस कापतो. आता तो नेल बेटिंग फिनिश कदाचित हा मॅच होऊ शकेल. कारण काल रात्रीच्या वेळेला ज्यावेळेला टीम गावदेवी कनेर आणि कंदरपाडाचा मॅच चालू होता ना, तो देखील असा होता, नखं कुरतडणारा मॅच होता. टोटल छोटा आहे पण मॅच थोडासा मोठा होऊ शकतो. कारण जसा अर्ली विकेट आलाय, लवकर विकेट आलाय, आत्मविश्वास कोपरी वीचा देखील वाढला गेलाय. मॅचला मजा येणार कारण नुकतीच कुठे सुरुवात या मॅचची झाली. नक्कीच 100% मॅचला मजा येणार. कारण सुरुवात बघा, या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये जर सुरुवात दणक्यात झाली असती तर कोपरी संघाचे थोडेसे होप्स खाली आले असते. मात्र इथे इरादे स्पष्ट केलेत कोपरी टीमनं. टोटल छोटा असलं तरी मात्र या टोटलला आम्ही डिफेन्स करू शकतोय. आमच्याकडे ती क्वालिटी आहे, आमच्याकडे ते दर्जेदार गोलंदाज आहेत आणि यावेळेस त्याने सिद्ध केले. 3 चेंडू 1 धाव 1 गडी बाद. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. स्ट्राईक एंडला आपण निशांतला पाहतो. ओ काय फटका खेळलाय इनफिल्डच्या वरून. हो चेंडू ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फील्ड केला गेला. 2 धावा ते नक्कीच मिळतील. प्रयत्न हेच असतील की इथून अधिकाधिक धावा. मात्र सध्याच्या घडीला मी तर म्हणेल 4 मध्ये फक्त दिल्या 3. 1 गडी देखील बाद केलाय. नाही, चांगला फटका. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. इनफिल्डच्या डोक्यावर एक क्लास दाखवणारा. फार अभावाने या अशा गटामध्ये आपण कव्हर ड्राईव्ह बघतो, लॉफ्ट टेप कव्हर ड्राईव्ह बघतो, स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर ड्राईव्ह बघतो. जागा बनवली होती. हा फटका खेळताना फुलारने दिल्यावर होती. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. 2 धावांनी धावफलक पुढे चाललाय. चांगले गोलंदाज देखील करतोय. कारण दोन्ही टीमला जर पाहिलं तर इथे जिंकायचं आहे. यानंतरचा होणारा मॅच जो ड्रॉ झालेला होता, ड्रॉनुसार आई जीवदानी भाटपाडा टीमला थोडी पुढे चाल देण्यात आलेली आहेत. त्याच्यामुळे या सर्व गोष्टी महत्त्वाच्या ठरणार आहेत अशा सामन्यामध्ये. त्यामुळे कोण पुढे जाणार आता या सामन्यामध्ये जिंकून NCCB रेडी आहेत. त्याची कोण त्यांच्याशी भिडणार त्यासाठी आता तयारी सुरू आहे. स्ट्रायकरला फलंदाज बॅक ऑफ द हँड समोर खेळलाय. फिल्डर चेंडूच्या खाली. टोटल छोटा आहे पण मॅच मोठा होणार. बघा प्रत्युत्तर देताना या ठिकाणी मी म्हणेल लवकर फिनिश करण्याच्या मार्गावर आहेत.
आणि या कारणास्तव त्या ठिकाणी या विकेट पडल्या गेलेल्या आहेत. आणि काय हवं आहे बघा, छोटं टोटल ज्यावेळेस असतं ना त्यावेळेस डिफेंड जर तुम्हाला दावा करायचा असेल विकेट महत्त्वाचे असतात आणि या ठिकाणी त्या विकेट मिळवलेत. त्यामुळे वारंवार म्हटलं जातं की टोटल छोटा आहे, मॅच मात्र नक्कीच ही मोठी पाहायला मिळेल. नक्कीच म्हणतात ना क्रिकेटमध्ये छोटा टोटल अच्छा बॅटल, हे बॅटल बनणार. एक चांगला बॅटल तुम्हाला पाहायला नक्कीच मिळू शकेल. बघा त्याच दिवशी झाला आता V24च्या बाजूने आपण जर विचार करायला झाला तर सेन्सिबल क्रिकेट त्यांना देखील खेळायचं आहे. अगदी कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावा लागणार आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू तर कट करण्यापर्यंत हाफ चान्सेस, दॅट्स अ हाफ चान्सेस. या हाफ चान्सेस फुलमध्ये कन्वर्ट करावे लागतील. तितर वितर चाललंय, सर्व काही चाललंय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा बघितल्या, धाव बलकावरती धावून पोचल्या 4, 2 गडी बाद 4 आहे. बघा हे हाफ चान्सेस होते. अगदी चेंडू येत होता, झेल टिपायला हवा. बाबा यंगस्टर आहात तुम्ही, आता डाईव्ह नाही मारणार तर कधी डाईव्ह मारणार, आणि अशा गवताळ मैदानावरती नाही मारणार तर मग कुठे मारणार. या कॅचेस तुम्हाला घ्यायचे आहेत तरच तुम्ही मॅचेस जिंकू शकणार. ज्या वेळेस कोपरी बचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत होता ना त्यावेळेस आफ्टर 1 ओव्हर 11 लॉस ऑफ 2 विकेट, 11वर 2 गडी बाद झाले होते. आणि V24 चंदन सर आफ्टर 1 ओव्हर 4वर 2 विकेट गमावलेत. हे दोघांमध्ये या टीममध्ये आपण फरक पाहिला आहे. त्यामध्ये ही सुरुवात आहे आणि एका बाजूला दीपेश आहे ज्याच्यावरती बरीचशी मदार या टीमची राहिलेली आहेत. आता एक यंगस्टर येतोय, कौस्तुभ येतोय. ज्या कौस्तुभनं जर अगदी अचूक मारा केला, विकेट आले तर कौस्तुभचं कौतुक देखील होईल. कौस्तुभ आहेत बॉलिंग मार्कवरती. जर हे षटक त्याच पद्धतीने आलं तर कोपरी टीम कौस्तुभचं कौतुक देखील करेल. पण दुसऱ्या बाजूला V24चा हुकमाचा एक्का, प्रमुख फलंदाज, अगदी ट्रम्प कार्ड, या सामन्यातलं चित्र बदलण्याची ताकद त्याच्या मनगडामध्ये आहे. तो दीपेश लोखंडे एका बाजूला किल्ला लढवतोय. दीपेश लोखंडे सध्याच्या घडीला नक्कीच स्ट्राईक एंडवर आहे, विश्वास भरपूर आहे. आणि मी तर म्हणणार ज्यावेळेस 2 विकेट पडल्या गेले ना तर इतकंच म्हणू शकतोय की यावेळेस जबाबदाऱ्या देखील वाढल्या आहेत दीपेश लोखंडे यांच्यावर. 17मध्ये 26 बनवायचे आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, ऑफ साईडला चेंडूला खेळला गेलाय. वाडिश लॉंग ऑफ डीपला चेंडूला फील्ड केलं गेलं, मात्र 2 धावा काही थांबू शकत नाही आहेत. धावा कशा येऊ द्या, प्रत्येक चेंडूवर धावा येणं गरजेचे आहेत, कारण टोटल तितकंही मोठं नाही आहे. त्यामुळे म्हटलं ना की कदाचित V24 चंदन सर काय करतोय की हा मॅच लवकर फिनिश करायचा, या अनुषंगानं मोठमोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. न कॅल्क्युलेटर म्हणून मी दीपेश लोखंडेचा उल्लेख केला, कारण भरपूर संघामध्ये तो खेळलाय, अनुभव आहे, प्रचंड एक्सपिरियन्स आहे. याच मैदानावरती रविवारी एक स्पर्धा आली होती, तिथे अपेक्षित कामगिरी केली त्यानं. स्वीप केलाय चेंडूला. हा झेल होतोय का? झेल नाही झालाय, चेंडूही नाही रोखलाय. हे तर बाबा तेलही गेलं, तूपही गेलं, हाती काहीच नाही आलं, दोन्ही गेल्यात बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार. हा मिळालेला चौकार मिसफील्ड झाली त्या ठिकाणी. बघा एकतर तुम्हाला कॅच घेण्यासाठी वेगानं यायचं आहे किंवा तुम्हाला बाउंड्री लाईनवर तो चेंडू थांबवायचा आहे, या 2 गोष्टी तुम्हाला करायच्या होत्या. आणि खूप चांगला उल्लेख केला की तेलही गेलं, तूपही गेलं, हाती मात्र काही आलं नाही आहे. आता 15 चेंडू 20 धावांची गरज. सामना थोडंसं जवळ आलाय. सुरुवातीला नक्की टेन्शन होतं, मात्र हे टेन्शन थोडंसं हलकं करण्याचं काम त्या ठिकाणी दीपेश लोखंडे करतोय. यावेळेस ड्राईव्ह केलं गेलं, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला आहे, 2 धावा इथे देखील मिळतील. हे क्रिकेट आहे. दीपेश लोखंडे या खेळाडूवर विश्वास का दर्शवला जातोय, का म्हटलं गेलं की हा जो खेळाडू आहे हा गेम चेंज करू शकतोय, या मॅचला टर्न करू शकतोय, आणि त्याने ती सुरुवात केली आहे. बघा फक्त मोठ्या फटक्याने एखादा खेळाडू बनत नाही, तर मोठ्या मॅचमधले आलेला दबाव सहन करण्याची क्षमता तुमच्याजवळ पाहिजे. दीपेशनं ते साकारलेत की जरी दबाव आला
त्या दबावामध्ये देखील सेन्सिबल क्रिकेट खेळू शकतो. बॅटचं फेस ओपन केलं तर गली क्षेत्रामध्ये जबरदस्त फील्ड करतील. कारण चांगल्या खेळाडूची ओळख केव्हा होते, ज्यावेळेला दडपणामध्ये, दबावाखाली, प्रेशरमध्ये तो कसा खेळतो, संघाच्या मदतीला धावतो की नाही धावतो. दुपारच्या वेळेला ज्यावेळेला प्रशांत जाधवडेंची चर्चा चालू होती की वैयक्तिक कामगिरी कशी असायला हवी. बघा, वैयक्तिक कामगिरी आपल्या संघाच्या हिताची, फायद्याची असेल तर त्याला महत्त्व आहे. नक्कीच नक्कीच. यावेळेस खूप चांगला फटका आहे. ऑन साईडला चेंडू लॉफ केलाय. मिड विकेट डीपला फिल्डर आहे त्या ठिकाणी, फक्त सिंगल मिळणार. धावत संख्या झाली आहे ती तब्बल 15. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 12. 2 षटकांमध्ये 15 बनवले आहेत. आता 12 मध्ये तुम्हाला 16 बनायचे, म्हणजे कुठेतरी एक धाव फक्त एक्स्ट्रा आहे. गेले, उरलेले गायछाप सुन्यात गेले. त्याच्यामुळे तिन्ही जातात. काही पुण्यात जातात, काही पिण्यात जातात आणि उरलेले गायछाप सुन्यात जातात. असं आहे, थोडंसं एंटरटेनमेंट व्हायला हवं अशा मॅच, कारण टेन्शन थोडंसं वाढलंय. 12 करायचे त्या 16. 12 मध्ये 16 बनवायचे आहेत. हे षटक खूप महत्त्वपूर्ण असेल माझ्या मते. हे षटक जर चांगला हाताळलं गेलं ना तर नक्कीच ही मॅच थोडीशी हार्ड होईल. वे24 चंदन सर या टीमला, मात्र चंदनचा संघ हाच प्रयत्न करेल की इथून या 6 मध्ये कमीत कमी 10 येण्याचा प्रयत्न. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. ऑन साईडला चेंडूला खेळले गेले. लॉंग ऑन डीप मधून फिल्डर वेगाने आलाय. फेकी दिली गेली, फक्त सिंगल, एक धाव. पहिल्या चेंडूवर सिंगल आलाय. धाव संख्या झाली ती 16. आता 15 बनवायचे आहेत. 16 झाले, 15 करायचे. हा मॅच जर पाहिला ना तर V24 फाउंडेशनला दीपेश लोखंडेचं शेवटपर्यंत टिकून राहणं गरजेचं आहे. आणि कोपरी बीला दीपेशचा विकेट पाहिजे. दीपेशच्या अवतीभोवती हा मॅच आहे. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, जागा बनवली आहे. कव्हरच्या डोक्यावर चेंडू चला ऑनलाईन जवळ जवळ तर पाठलाग करतील. 2 धावा, 2 धावा. चारी बाजूला बॅटिंग चाललंय. दीपेश लोखंडे अगदी कॅल्क्युलेशन वाला क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतोय. ज्यावेळेला फुल टॉस आला त्यावेळेला जागा बनवली कव्हर पॉईंटच्या डोक्यावरनं. या चेंडूला पाठवले. 2 धावांनी धावफलक पुढे चाललाय. अजूनही 13 करायचे आहेत. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 मध्ये करायचे आहेत 13. खूप चांगली बॅटिंग. चौफेर मारस स्लॉक स्लिप आपण पाहिला. कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. त्यानंतर ऑन द राईटचा फटका आपण पाहिला. 10 मध्ये 13 बनवायचे तरी सेन्सिबल क्रिकेट सध्याच्याकडे दीपेशकडून चालू आहे. स्विच उलटा पुलटा खेळायचं होतं. पंच बोलतायत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. इथे एकतर आपल्याकडे म्हणायचं गेलं तर बँक बॅलन्स कमी आहे. म्हणजे म्हणतात ना की एकतर आपण ऑलरेडी कर्जबाजारी, त्यातून मात्र आलेलं आहे हे उसने शेजारी. व्हाईट बॉल ती एकच लाईन आहे. त्यामुळे जरी शफल जरी झाला तरी त्याच्या दुसरी लाईनला ग्राह्य धरलं जात नाही. तो एक वाईड लाईन आहे, तीच तुमच्यासाठी गाईडलाईन आहे. बॉलरला ती गाईडलाईन आहे. त्याच्या बाहेर जायचं नाही, त्याच्या आत राहायचं आहे. बॅक टू द बॉलर खेळायचं होता. गोलंदाजाच्या डोक्यावर चेंडू चालला समोरच्या दिशेनं. शतरक्षक येईल वेगानं. चेंडूवरती एक धाव आहे. चेंडूवरती पूर्ण केले जात आहेत. एक एक धाव महत्वाचे, एक एक रन महत्वाचे. फक्त थोडंसं फर्स्ट रेट नाही व्हायचं, वैफल्यग्रस्त नाही व्हायचं. अशा वेळेला स्वतःवरचं नियंत्रण नाही गमावायचं. कूल अँड काम. अशा वेळेला तुम्हाला नवरत्न तेल पाहिजे. थंडा थंडा, कूल कूल. थंडा थंडा, कूल कूल. 9 मध्ये 11 बनवायचे आहेत. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू अराउंड द कार्पेट निघून आलाय. फक्त एकच धाव इथे मिळणार. मागे प्रोडक्शन आहे, फिल्डर आहे त्या ठिकाणी. म्हणजे मॅच सिंगल मला वाटतं शेवटच्या ओव्हरपर्यंत हा सामना जाईल. फक्त शेवट कोणाचा गोड होईल ते महत्वाचं आहे. कोणाचा एंड होईल आणि कोणाचा दी एंड होईल. त्याच्यामुळे एंडला माहिती पडेल कोणाचा दी एंड होणार आहे. शेवट कोणाचा गोड होतोय, अंत भला तो सब भला. शेवट आता शेवट करायचंय गोड. शेवट गोड करायचंय. उजव्या शीच्या बाहेर गेला आणि चेंडूला पाठवले. लॉंग लेग सीमारेषा पार, षटकार.
पॉकेटचा फटका म्हणू शकतो आपण, त्या पद्धतीने या स्ट्रोकला खेळले गेले. बघा फक्त या ठिकाणी आशाच मावळल्या नाहीयेत, तर नक्कीच कुठेतरी विजयाची चाहूल थोडीफार नक्कीच मी म्हणेल या ठिकाणी सत्यनारायण कोपरे बी टीमला देखील होती. मात्र ती या मोठ्या फटक्याने अगदी त्या ठिकाणी थोडंसं नाराज केलं असेल या टीमला. आता 7 मध्ये 4 धावांची गरज आहे. 3 चांगले चेंडू हाताळायचे आहेत, त्याच्यामध्ये 1 ते 2 विकेट. हो तोच प्रयत्न होता, मात्र यावेळेस इनफिल्डच्या वरून आणखीन एक चांगला स्ट्रोक, चौकार. मॅच खलास, खेल खलास, मॅच विन. V24 चंदन सार. या पुरस्कारा दिशेनं आणि मॅन ऑफ द मॅच